दिसत नाहीये का? तू दिसलीस म्हणूनच धडकलो. तू काय करतोस इथे? काम डाऊन आहे बघ, तुला पाहायचं होतं म्हणून आलो. तू वेड आहेस का? दादांची अजून आपल्या रिलेशनशिपला परमिशन नाही मिळाली आहे आणि त्यात तू त्यांच्या राजकीय विरोधकाचा मुलगा आहे. जर तुला इथे कोणी बघितलं ना तर अवघड होईल तुझं. त्यांच्याकडे काठी पण आहे हे तुला माहित नाही. चल आधी. यु नो व्हॉट रेणुका, त्यांच्याकडे एक फोन सुद्धा आहे आणि त्यांनी त्यांच्या फोनवरून त्यांच्या राजकीय विरोधकाच्या मुलाला कॉल करून निमंत्रण दिलं पार्टीचं. काय? येस. दादानी स्वतः तुला बोलवलंय फोन करून? म्हणजे आतमध्ये जे दादा बोलत होते ते सिरियसली विचार करताय? म्हणजे मला नाही कळलं, काय म्हणतेस? म्हणजे दादा तुझ्या वडिलांशी आपल्या लग्नाबद्दल बोलणार आहे. व्हॉट? काय जाऊ, मला एवढा आनंद होतोय ना. कोणीतरी बघेल प्लीज. खूप 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 प्रेम येत आहे. काम डाऊन. अरे तुम्ही आलात? वा वा, बरं झालं. लवकर आलात तुम्ही. काका तुम्ही ह्याला ओळखता? ओळखतं म्हणजे काय? हा यांचा मुलगा. काय तुझे वडील एकदम मस्त माणूस. एकदम त्यांचा मुलगा हा. खरं तर नाही ओळखलं, पण ज्या प्रकारानं आल्याबरोबर त्यांच्याशी मी बोललो म्हणून पुढचं सगळं. काका हा वेद. वेद. वा 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 वा. अरे वा, म्हणजे तुम्ही आमचे होणारे ते हे म्हणायचे जावई. तुमची माझी पण लगेच ओळख झाली म्हणायची. आता आज तुम्ही याच्यात आहात तर आता आणखीन ओळख होईलच. त्याच्यात म्हणजे पार्टीत ओ काकांचे असे शब्द सुटतात मध्ये मध्ये. अच्छा, बर. चला मी तुम्हाला आमचं हे दाखवतो सगळं. घर घर. हुशार आहे. आमच्या घरात ना जवळजवळ प्रत्येक ठिकाणी ते काय? हा बघते. मालकांचा फोन आहे. हा मालक. व्याई, नमस्कार व्याई. मी मुक्ताचा सासरा बोलतोय, रावसाहेब नगरकर. अहो मालक, तुम्ही मला व्याई आणि हे असं कसं? आपली बरोबरी जरी होऊ शकली नाही तरी सुद्धा आपलं नातं बदललंय. आता व्याई झालोय आपण. हा तुमच्या मनाचा मोठेपणा आहे मालक. नाहीतर तुमची आणि आमची बरोबर नाही होऊ शकत. हा, ते सगळं ठीक आहे. बरं, मी फोन अशासाठी केला होता की आम्ही आज रात्री एक पार्टी ठेवली आहे, तर तुम्ही पार्टीला या. आज रात्री? काय झालं मालक? काय झालं? अहो, टेन्शन घेऊ नका. घाबरण्यासारखं काही झालेलं नाहीये. साधी एक पार्टी ठेवली आहे आम्ही. त्या पार्टीमध्ये साखरपुड्याची आणि लग्नाची घोषणा करायची आणि त्या अंगठ्या वगैरे घालायच्या. काय आता आम्ही श्रीमंत लोक आहोत, तर आमच्या श्रीमंत माणसांमध्ये हे सगळं अंगठ्या घालण्याचे वगैरे सगळे हे प्रकार चालतात, ते दाखवावे लागतात. तर तुम्ही या. हा, घराचं निमंत्रण आहे आणि आलात तर तुमची सगळी छान हॉटेलमध्ये 5 स्टार हॉटेलमध्ये व्यवस्था करतो राहायची. तुम्हाला बघून अचानक मुक्ताला पण आनंद होईल. हा, येता ना? मग मालक बरोबर आहे तुमचं, होऊ द्या तुमच्या हिशोबानं. पण काय आहे, इथं पण हळदीची सगळी कामं पडली आहेत ना, त्यामुळं आम्हाला नाही येता येणार आज. ठीक आहे, आता नाहीच म्हणताय तर मग काय, ठेवतो मग. हा मालक. काय हो, काय झालं? काय म्हणले ते? अगं काय, ते कसली तरी लग्नाची घोषणा करण्यासाठी त्यांनी मोठी पार्टी ठेवली. हा, आणि अंगठी घालायचं साखरपुडा पण ठेवलाय त्यांनी. अंगठी घालायचं साखरपुडा म्हणजे काय असतं ते? अगं असतं ते श्रीमंत लोकांमध्ये लय काय काय असतंय. बस इथं बस. आता हा मग असतं ते. आता तुम्ही अशात पाहू शकता.
थांब 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 थांब. जरा दमानं घे, धीरानं घे. ह्या आरशात आता बघायचं नाही. आता सारंगच्या डोळ्यात बघायचं. त्याच्यापरीस दुसरा चांगला आरसा कोणचाच नाही. थांब, मी त्याला हाक मारते. तू आधी डोळं बंद कर. हा, बघायचं नाही. सारंग, अरे ये सारंग, आजी. ये की लवकर. हा हा, आलो आलो. हा, आलास ना. तिकडे नाही बघायचं. हा. हा, मग लगेच धावत आलास. अगं तू बोलवलंस आणि मी येणार नाही असं होईल का? तर भोळा सांबत जणू मुक्ताला बघायला मिळणार म्हणून धावत 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 आलास. असं कळतं यार तुला. आता डोळं बंद करायचं. मी इथनं जाईन. मी गेल्यानंतर मग डोळं उघडायचं. बर. समजलं? हो. हा, डोळे बंद कर एकदम. हा. चोरून बघायचं नाही. ओके. आलेच मी. हो. गेलीस का? काहीच बोलू नकोस. डोळे, मन, आत्मा भरून पाहू दे तुला. फक्त या दागिन्यांनी तुझी नाही तर तू या दागिन्यांची शोभा वाढवली. खरं सांगू, हे आमचे खानदानी दागिने आजवर कुणाच्याच अंगावर जितके चमकले नाहीत ना, तितके ते तुझ्या अंगावर चमकतात. किती सुंदर दिसतेस यार. कसं सांगू, कितीदा मला प्रेमात पाडशील, कितीदा तुझ्यावरून जीव ओवाळून टाकायला लावशील. तुझ्यावरची नजर जरी हटली ना तर हे आयुष्यात संपलंय की काय असं मला वाटतं. तू डोळ्याआड झालीस ना की माझी दृष्टीच गेली आहे का असं फील होतं मला.